नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला वट सावित्री स्पेशल हा ब्लाऊज डिझाईन शिवायचा आहे. तर हे बघा 3 इंचाचा मी संपूर्ण 3 इंचाचा हा बॉक्स आहे तयार करून घेतलेला आहे. आणि ह्याला या पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचं आणि त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला संपूर्ण जे पॅच आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण तयार झालेला आहे. व्यवस्थित संपूर्ण दोरे वगैरे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जो काय आपला आपण गळा घेणार आहोत, मटका असो किंवा मटका पान गळा असो, त्या गळ्यावरती हे जे आपले पॅच आहे आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे बघा आपलं संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे. दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे म्हणजे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित जे आहे ती फिनिशिंग येते. आणि वट सावित्रीला हे ब्लाऊज आहे भरपूर कस्टमरनं हीच डिझाईन आहे ती शिवलेली आहे. तर हे बघा हा जो आहे आपला गळा आहे, आपण मटका आकार घेतलेला आहे गळ्याला. तर गळा जो आहे आपण आधीच काढून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे जे पॅच तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण गळ्याला ह्याच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचे.
तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे जे पॅच आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि त्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित आहे प्रत्येक जे आपण पाकळी पानाची तयार आहे आपल्या ब्लाऊजची डिझाईन तयार आहे तर प्रत्येक पानावरती आपल्याला मणी अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। तर हे फूलसुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी, म्हणजे खूप सोपी पद्धत आहे, कितीही म्हणजे अवघड वाटलं तरी अवघड नाही वाटणार। हा ब्लाऊज जी डिझाईन आहे ती शिवायला आणि संपूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे बघा असा दिसणार आहे। तर हा जो गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या पण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण काहीतरी नवीन शिकायला भेटेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। चला मग आता सर्वांना गुड मॉर्निंग। कशी वाटली डिझाईन मला नक्की सांगा।